ठाकरेंचा सध्या दौरा सुरू आहे। ज्या खासदारांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्या मतदारसंघात जाऊन त्यांच्या विरोधात ते बोलत आहेत। कसं पाहता या एकूणच दौऱ्याकडे आपण? आता मला असं वाटतं की सर्व निघून गेल्यानंतर दौऱ्यामध्ये काही अर्थ प्राप्त होत नाही। एक तर हातातलं सर्व निघून गेलं आणि हे अगोदरच जर दौरे केले असते तर मला असं वाटतं की चित्र जरा वेगळं राहिलं असतं कदाचित। परंतु आता सर्व निघून गेल्यानंतर काय फायदा या सर्व दौऱ्याला? मला वाटत नाही काही वांझोटा दौरा हा राहील। वांझोटा दौरा 100%। ते गंभीर आहे। अशा प्रकारचं असेल तर 100% त्याची चौकशी होईल निश्चितपणे, परंतु त्याची सत्यता पडताळून पाहावं लागेल काय आहे ते। आरटीओमध्ये जे अधिकारी कारवाई करतायत त्यांना एक नावाचा अधिकारी सूचना देतोय, जर अशा पद्धतीच्या कारवाई केल्या तर तुम्हाला कशा पद्धतीनं अडकवलं जाईल, त्याचे अनेक पुरावे किंवा कसं अधिकाऱ्यांना अडकवलंय त्याची उदाहरणं देतोय। ह्या ऑडिओ क्लिप्स आता बाहेर आलेल्या आहेत। आता त्याची पुष्टी त्याची झाली पाहिजे, सत्यता काय ते माहीत पडलं पाहिजे, त्यानंतर ठरेल सर्व। डिपार्टमेंट सक्षम आहे, माननीय प्रतापरावजी करतील कारवाई। हे बघा, सहकार क्षेत्रामध्ये अशा प्रकारचं पक्षीय राजकारण नसतं। अशा प्रकारचं पॅनल ठरते, गोष्ट खरी आहे, पण पॅनलमध्ये जर यांना घेतलं असेल तर तिथं सरकारमध्ये कधी राजकारण नसतं। मला असं वाटतं की तो जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भातला विषय आहे। साहेब, अशी एक माहिती मिळते की आपला म्यानमार, थायलंड आणि भारत यांच्या जवळचा जो ट्रायंगल आहे त्या ट्रायंगलमध्ये 25 तरुणांना नोकरीचा आमिष दाखवून तिथं अडकवून ठेवले। महाराष्ट्रातली आणि भारतातली ही सगळी मुलं आहेत ज्यांना याच्यामध्ये अडकून ठेवले, त्यांच्याकडनं पैसे पण घेतले आणि नोकरीचं आता ते एकाच ठिकाणी अडकून पडले। याच्यामध्ये सरकारनं काय भूमिका बजावली पाहिजे? नाही, मला माहीत नाही हा विषय। असेल तर आपण माहिती द्या, मी इमिजिएट माननीय मुख्यमंत्री महोदयाशी बोलेन। साहेब, बायकामध्ये ज्या पद्धतीने जुलूसमध्ये गोळ्या वाटण्याचा प्रकार झाला, एकाच वेळी 14,900 गोळ्या त्या ठिकाणी वाटण्यासाठी आणण्यात आल्या होत्या। अशा घटना खरं तर गांभीर्याने आता समोर येताना पाहायला मिळत आहेत। शासनाकडनं जी अशी कीटकनाशक औषधं आहेत हे प्रिस्क्रिप्शन शिवाय दिली जात आहेत, या संदर्भात आपण सभागृहात काही प्रश्न उपस्थित करणार काय बघा, गृह विभाग याच्यावर सक्षम आहे, गृह विभाग याच्यावर कारवाई करील। जर असं होत असेल तर निश्चितपणे सभागृह त्यासाठीच आहे। आपण आमच्या लक्षात आणून दिली, आम्ही तिथं मांडणं 100% मांडू। हा विषय समजून घेतो, मांडतो। तर गरज श्रीमंतांनाही परवडत नाही। मला 304 लोकांनी इकडं नाकारलेले आहेत। नाही, मला नाही माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.